श्रीराम. गुरोरंघ्रि पद्मे मनश्चैन्य लग्नम ततः किं ततः किं ततः किं ततः किं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. मातृदेवो भव. सध्या वाराही गुप्त नवरात्र चालू आहेत आणि या कालावधीमध्ये संरक्षणासाठी भगवतीची आराधना सर्वांनी करावी. आता प्रत्येकजण आपापल्या परीनं उपासना करतच असतो, परंतु आपण केलेल्या उपासनेचं फळ आपल्याला कधी प्राप्त होतं तर श्रीमद भगवती स्वरूप असणाऱ्या स्त्रियांचा आदर केल्यावर. मग त्यामध्ये घरातूनच सुरुवात करावी. यासाठी आपली बहीण, आपली आई, विशेष आपली बायको यांना आदरच द्यावा. परस्त्रीला आदर देणं हे स्वाभाविक आहे आणि त्यानंतरच आहे. सुरुवात घरातून करावी, म्हणजे त्याचा परिणाम आणि त्याचं बीजारोपण आपल्या वंशजांना देखील तसं करायला सोपं करतं. म्हणून नारीचं पूजन करावं, तिला आदर द्यावा. प्रत्यक्ष पादपूजनच केलं पाहिजे असं कुठेही नाही, परंतु तुम्ही मनातून जरी आदरभाव ठेवला तरी तुम्हाला निश्चित उत्तमात उत्तम अशी लक्ष्मी प्राप्ती होते. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि आत्ता आपल्या भगिनींवर कुठल्याही प्रकारचे अत्याचार होतात बाहेर समाजामध्ये, त्यापासून संरक्षण करण्यासाठी वाराही नावाची देवता आहे, तिचं पूजन करावं, तिचं स्मरण करावं आणि खूप उत्तम संरक्षण कवच प्राप्त करून घ्यावं. श्रीराम समर्थ.